की रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरीने अर्जंटमध्ये आता लावण्याला सुद्धा बोलवून घेतलेलं असतं. म्हणूनच लावण्य वल्लरीला विचारत असते, काय झालंय मामी, आज इतक्या अर्जंटमध्ये मला का बोलवून घेतलंय. त्यावर आता लावण्याला वल्लरी सांगते की अगं कारणही तसंच आहे. आज आपल्या घरी ना खूप मोठा कार्यक्रम आहे कोजागिरीचा. कोजागिरीची रात्र ही जागवायची असते आणि खास करून ना ईश्वरीने आता आजीला इम्प्रेस करण्यासाठी हीच एक फॉर्म्युला यूज करायचं ठरवले. म्हणजे काय तर तिने आता सरळ सांगितले की मी हे व्रत करायला तयार आहे. मग या व्रतामध्ये खूप काही गोष्टी असतात. म्हणजेच काय तर त्या व्रतामध्ये तुला सगळ्यात आधी ना रात्रभर जागरण करायचे आहे आणि त्यासोबत ज्या काही बायका येतील त्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यातील एक बाई लक्ष्मी म्हणून कशी प्रकट होऊ शकते असं नेहमीप्रमाणेच आपल्या घराचा कुळाचार आहे असं देखील आता सांगू लागते. मग आता या सगळ्यात मी काय करायचं आहे असं लावण्या मुद्दामूनच वल्लरीला विचारते. त्यावर वल्लरी म्हणते, अगं त्या लक्ष्मी येणार ना त्यांना तू हळद कुंकू लावायचे. म्हणजे कसं तुझ्याकडनं हे रिच्युअल्स पाहिलं गेलं आहे हे आपण दाखवायचं. त्यावर लावण्य चिडते आणि वल्लरीला म्हणते, मला एक सांगा, जी कोणी बाई लक्ष्मी म्हणून घरात येणार आहे तिने तुम्हाला कॉल करून सांगितलं आहे का की मी लक्ष्मी म्हणून येणार आहे म्हणून. त्यावर आता तिला म्हटलं जातं, अगं नाही गं तसं नाही आहे. म्हणजे ईश्वरी समजा झोपली म्हणजे हे औषधच कमाल करणार आहे. ह्याचे 2 थेंब जरी ईश्वरीच्या दुधात टाकले ना ईश्वरी गाढ झोपी जाणार आहे. मग काय ईश्वरी झोपी गेली की आपलं काम झालंच म्हणून समज. मग त्या सगळ्या बायकांना हळद कुंकू लावायचं काम तुझंच. मग ही गोष्ट लावण्याला जेव्हा कळते तेव्हा लावण्या खूप जास्त खुश झालेली असते आणि लावण्या म्हणते, खरंच मामी असंच होईल का. म्हणजे मला सगळ्यांचे आशीर्वादही मिळतील आणि खरं तर आजीचाही मेन आशीर्वाद मला मिळेल. खरंच मी खूप लकी असेल हे सगळं माझ्या बाबतीत झालं तर, असं देखील ती आता म्हणू लागते. तर तिला आता वल्लरीही सांगते की हो असंच होणार आहे, तू बघ नाही झालं ना तेव्हा बोल. सगळ्या काही गोष्टी अशाच पद्धतीने घडतील असं देखील आता म्हटलं जातं. मग काय सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगितल्या जातात की कसं काय करायचंय. ईश्वरी एकदा झोपली की आपलं कामच झालं असं देखील ती आता म्हणू लागते. मग काय आता ईश्वरीला झोपायची तिने पूर्ण तयारी केलेली असते. त्याचसाठी तिने ही सगळी मांडणी केलेली असते. पण या सगळ्या गोष्टींना लावण्याला खूप जास्त आवडतात आणि लावण्याने हे सगळं खुश होऊन करायचं असं देखील ठरवलेलं असतं. दुसरीकडे किचनमध्ये आता ईश्वरी जे आहे ती मसाला दूध बनवायचं यासाठी बरीच तयारी करत असते. म्हणजेच काय तर आता तिला बरीच तयारी करायची असते. मसाला कुटण्यापासून मसाला स्वतः घरात ती बनवत असते आणि अंजली आणि ती दोघी जणी किचनमध्ये उभ्या राहून गप्पा मारत असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणत असते की आमच्या इंदोरमध्ये ना हे असंच असतं, आम्ही मसाला दूध बनवतो आणि मस्तपैकी टेरेसवर जाऊन मसाला दुधाचा आनंद घेतो. मग काय ती रात्र कशी जाते ना कळतही नाही असं देखील ती आता म्हणू लागते. मग काय या सगळ्या गोष्टी सांगत असताना ती म्हणते की आम्ही ना मस्तपैकी गच्चीवर जेव्हा पोहोचतो ना तेव्हा गप्पाही मारत असतो. गप्पा मारण्यात वेळ कधी निघून जातो ना कळत नाही. हे सगळं जेव्हा आता ईश्वरी बोलते तेव्हा मात्र आता मुद्दामून अर्णव तिची मजा घेतो आणि म्हणतो की अच्छा हां बरोबर तुला बडबड करायला जास्त आवडते ना त्याचबद्दल तू सांगते आहेस बरोबर. अर्णव जेव्हा ईश्वरीची मजा घेत असतो ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद जो काही आहे तो खरं तर इथे अंजलीला होत असतो. अंजली म्हणत असते की नाही रे अर्णव उगाच आहे ना तिची मजा घेऊ नकोस हा. ती जे काही करते ना ते चांगलंच करते. उलट आहे ना मला आवडतंय. तिने सगळं घरातच करायला घेतले आणि तसंही आजीला तिने चॅलेंज दिलंय ना मग ते चॅलेंज तर ती पूर्ण करून दाखवणारच आहे. उगाच आहे ना यामध्ये विघ्न नको हा असं देखील ती आता तिला बोलते आणि समजावू लागते. त्यावर अर्णवही म्हणतो की हो गं मला कळतंय ह्या सगळ्या गोष्टी, मी सहज म्हणून बोललो बस बाकी काही नाही असं बोलूनच तो आता समजावू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मात्र अर्णव मुद्दामून ईश्वरीची मजा घेतोय हे ईश्वरीला सुद्धा आता माहिती झालेलं असतं. म्हणूनच आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका अंजलीताई, आज हे व्रत मी पूर्ण करणारच आहे आणि
आज आपण हे व्रत पूर्ण करून मी दाखवणारच आहे आजीना की मी व्यवस्थित आहे आणि मी या सगळ्या गोष्टी करू शकते ते. त्यावर आता अंजलीसुद्धा खुश असते आणि अंजली तिला अजूनच पाठिंबा देत असते. मात्र अर्णवने ठरवलेलं असतं की इशूबरोबर जागरण करत राहायचं नाही. मुद्दामून तो तिच्या समोर येणार 3 ते 4 वेळा तरी बोललेला असतो की मी काही जागरण करत राहणार नाही आहे, मी मस्त निवांत झोपणार आहे. कारण मुद्दामून त्याला ईश्वरीला हे सगळं सांगायचं असतं की तू सुद्धा हे व्रत उगाच हाती घेतलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो सुद्धा बाहेर आलेला असतो आणि राकेशचं लक्ष जातं. राकेश जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अच्छा, आज मसाला दूध बनवलं जातंय आणि ते सुद्धा माझ्या जिलेबीच्या हातून. म्हणजे ते जिलेबीच्या हातून मसाला दूध खाणं हे वेगळंच आनंद. त्यात जिलेबी जागरण करणार आहे हे सुद्धा आता त्याला कळलेलं असतं आणि त्यामुळेच आता तो म्हणत असतो की आजचा दिवस तर ना खूपच भारी आहे. म्हणजे कसा, सोन्याहून पिवळा. आजच्या दिवसात खरीच मजा येणार आहे. जागरण, आहा आहा, असा विचार तो आता करू लागतो. पण तो विचार करत असताना त्याच्या पुढ्यात आता अर्णवही असतो. त्याचं काही अर्णवकडे लक्ष नसतं, पण अर्णव मात्र त्याच्या लॅपटॉपमधला बरोबर त्याच्याकडे पाहत असतो. त्याला माहिती असतं की ह्याच्याकडे नक्कीच काहीतरी चालबाज आहे, म्हणूनच आता अर्णवच्या लक्षात आलेली असते गोष्ट. पण राकेशला ही गोष्ट काही केल्या कळत नसते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णवने तर ठरवलेलंच असतं की जागरण करायचं, पण तो मुद्दाम ईश्वरीसमोर तसं दाखवत असतो. सगळीच जण आता बाहेर लॉनमध्ये बसलेली असतात आणि गप्पा मारत असतात. कारण आता त्या दुधाचा आनंद आणि या सगळ्या गोष्टी त्यांना एन्जॉय करायच्या असतात. पण दुसरीकडे मात्र आता जागरण काही आपल्याला जमत नसते, पण ईश्वरी करेल. आपण बघूया काय काय नेमकं होतंय ते, असं मामाच्या चर्चा सुरू असतात. मामा मात्र छान गप्पा मारत असतात. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरीही म्हणत असते की हो, आज खरी आपल्या घरचा कार्यक्रम आहे. आणि या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच अरे, आपली ईश्वरी कुठं राहिली, ईश्वरी कशी आली नाही, असा प्रश्न देखील मामा करू लागतात. त्यावरती नवी सूनबाई आहे, यायला वेळ लागेलच, सगळं काही काम आवरते, सगळं काही घरातच तिने केलेलं आहे. दुसरीकडे आता ईश्वरी हळूहळू का होईना आता आलेली असते आणि जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र सगळ्यांसाठी स्वीट डिश घेऊन येते आणि ती सगळ्यांना ती स्वीट डिश खायलासुद्धा देते. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा ईश्वरी करत असते ना तेव्हा मात्र मुद्दामून राकेश तिच्याकडे पाहून हसत असतो. ईश्वरीला बिचारीला अनकम्फर्टेबल फील होत असतं, तरीसुद्धा आता काय करणार आहे, दुसरं ऑप्शन नाही ना सगळ्यांसमोर. ती आता काही बोलू शकतही नसते त्या राकेशला. त्याच वेळेला आज आजी बघतेस ना तू, सगळं काही ईश्वरी करते, बघितलंयस ना, मसाला दूधही तिने घरीच बनवले आणि त्याचसोबत त्याच्यात घालणारा मसाला हा सुद्धा तिने स्वतः तयार केलाय. बघ किती मनापासून करते ती सगळं. तर मामाही म्हणत असतात की खरंच ना, म्हणजे एवढं सगळं करून तू एवढं मॅनेज करणारेच म्हटल्यावर कमाल झाली आहे ईश्वरी तुझी. मग काय, अहो करायलाच हवं की. आता शेवटी आज तिला जागरण जी करायचे आणि मुद्दामूनच ना ईश्वरीची बाजू घ्यायचं काम इकडे मात्र आता मामी घेत असते. त्यावर आता मामांनाही कळत नसतं की ही त्यांची वल्लरीच आहे ना की आणखीन कोण. कारण जी काही बाजू घेणं सुरू असतं ना ते एकदमच भिक्कार असतं. म्हणजे इथे त्यांना वाटतंसुद्धा की नक्कीच ही वल्लरी आहे की इतर कोणी. तर दुसरीकडे मात्र आता प्रोग्राम असतो तो म्हणजे पहिल्यांदा नवरा बायकोने आज कोजागिरीच्या दिवशी पाण्यातून चंद्र पाहायचा आणि ती पद्धत तर पूर्ण करावीच लागत असते असं अंजली म्हणते. मग अंजली त्या पद्धतीबद्दल सांगू लागते. मग अर्णव म्हणतो की काय, हे सगळं आता करावंच लागणार आहे का? मग अंजली म्हणते की हो, हे एकदा करावंच लागणार आहे. तू असं कसं म्हणतोस, ज्या काही चालीरीती आहेत त्या पूर्ण करायलाच हव्यात. मग इथे लावण्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटू लागतं. म्हणजे तिला आता समजत नसतं की काय बोलावं आणि काय नाही. म्हणजे तिच्याच समोरच आता हे सगळे पूर्ण होणार असतात विधी आणि त्यामुळे थोडीशी ती अशी वेगळ्याच तंद्रीमध्ये असते. मात्र वल्लरी तिला शांत करत असते. मग आता अर्णव आणि ईश्वरीचं सुरू असतं की हो, तू हो पहिले पुढे, तू हो पहिले पुढे. मग आता त्या दोघांनाही म्हटलं जातं की काही चाललंय काय तुमचं, एकाने तर एकाने या पुढे आणि चला ना, करा ना सुरुवात व्रताला, कशाला वेळ घालवताय, चला, असं बोलूनच आता व्रताला सुरुवात करायला सांगितली जाते. अंजली त्यांना म्हणते की चला या पुढे या आणि चंद्र बघा.
मग दोघंही जण पुढे येतात. तिथे छान असं पाणी ठेवलेलं असतं. त्या पाण्यामधून चंद्र पाहायचा असतो. अर्णव आणि ईश्वरी जेव्हा त्या पाण्यामध्ये पाहत असतात तर अर्णवला विचारलं जातं की काही चंद्र दिसतोय की नाही. तर अर्णव म्हणतो की हो दिसतोय ना चंद्र. आणि खरं तर ना तो हे सगळं ना बघून बोलत असतो ते म्हणजे ईश्वरीकडे. ईश्वरीच त्याच्यासाठी चंद्र असते आणि त्याला तो चंद्र पाण्यात अक्षरशः दिसत असतो. तर इकडे अर्णवने ना चक्क ईश्वरीच्या आता खांद्यावर सुद्धा हात ठेवलेला असतो. आणि हे सगळं जेव्हा इकडे उभी असलेली लावण्या पाहते ना तेव्हा लावण्याचा खूप जास्त जळफळाट होत असतो. आता त्या पाण्यात सुद्धा ते दोघंही जण एकदम निरागस दिसत असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी एकटक त्या अर्णवकडे पाहत असते आणि त्याच वेळेला चंद्र अजूनही कसा आला नाही. मग ह्याला चंद्र कुठे दिसतोय असा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलेला असतो. पण अर्णवने ईश्वरीचं तोंड जेव्हा पाहण्यात दिसलेलं होतं तेव्हाच त्याला समोर चंद्र दिसला होता असं म्हटलं होतं. मग काय ईश्वरी म्हणते की कुठे पाहिलात तुम्ही चंद्र, मला तर दिसत नाहीये. अर्णव म्हणतो अगं पाण्यात पाहिलाय मी चंद्र, दिसत नाहीये का तुला. मग ईश्वरीसुद्धा नीट पारखायचा प्रयत्न करत असते. अर्णवने खरं तर ईश्वरीला बघूनच हे म्हटलेलं असतं. पण जेव्हा आता ईश्वरी पहिल्यांदा बघते तेव्हा तिला आता तिथे काहीच दिसत नाही. पण जेव्हा अर्णव पुन्हा एकदा तिला म्हणतो अगं बघ नीट तुला दिसेल पाण्यात चंद्र आहे, तोपर्यंत त्या पाण्यामध्ये चंद्र दिसण्यासाठी आलेला असतो. आणि मग काय ईश्वरी त्या पाण्यामध्ये जेव्हा बघते तेव्हा तिला चंद्र दिसतो. मग तेव्हा ती म्हणते की हो खरंच की आलाय. मग तेव्हा अर्णव तिला म्हणतो की तुला काय वाटलं मी तुझ्याकडे बघून बोलतोय का, म्हणजे तुझं प्रतिबिंब जेव्हा पाण्यात दिसलं तेव्हा चंद्र दिसला असं वाटलं का तुला. नाही नाही हा तुझा गैरसमज आहे असं बोलून मुद्दाहून ना तिची मजा घेऊ लागतो. पण आता ईश्वरीला कळून चुकलेलं असतं की अर्णव नेमकं कशाबद्दल बोलतोय ते. त्यामुळे ती आता पाण्यात बघून हसू लागते आणि म्हणत असते की हो मला कळलंय चंद्र दिसलाय मला असं बोलून दोघंही जण आता हसत असतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. ही गोष्टच कुठेतरी ना आता त्या वल्लरीला आणि त्याचसोबत लावण्याला जलस करत असते. तर दुसरीकडे मात्र आता झालाय का तुमचा हा प्रोग्राम, आपण दुधाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का, चला दूध पिऊन घेऊया. तेवढ्यातच ना वल्लरीने जाऊन आतमध्ये दूध आणलेलं असतं. कारण तिला ते काम जे बजवायचं असतं तिला ते काम पूर्णपणे करायचं असतं. यासाठी तर ती आतमध्ये गेलेली असते आणि तिने पटकन जाऊन हे सगळं केलेलं असतं. मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा ती करते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो खरं तर सगळ्यांनाच झालेला असतो. कारण सगळ्यांनीच विचारही केला नसतो की वल्लरी जाऊन दूध घेऊन ये. पण वल्लरीने एका ग्लासमध्ये बरोबर ते लिक्विड मिक्स केलेलं असतं ज्यामुळे आता तिला झोप येईल. आणि तो ग्लास तिने स्वतः हातात ठेवलेला असतो आणि तिने मुद्दामून एक ग्लास कमी ओतून आणलेला असतो. सगळ्यांना आता ईश्वरी स्वतःच्या हाताने दूध देते. पण आता ईश्वरीला दुधाचा ग्लास उडत नाही. मग काय ईश्वरीला दुधाचा ग्लासच नाही उरलेला. त्यामुळे वल्लरी स्वतःचा ग्लास तिला देऊ लागते. म्हणत असते की घे हे पी तू, म्हणजे कसं व्यवस्थित ना वाटेल, उगाच हे नको व्हायला म्हणून म्हटलं घे घे पी दूध. आणि तसंही ना रात्रीचं दूध प्यायलं ना का मला त्रास होतो, विचार वाटल्यास तू ह्यांना. तर इथे मामाही म्हणतो की हो हो बरोबर आहे, हिने ना रात्रीचं दूध प्यायला हिला त्रास होतो ॲसिडिटीचा, त्यापेक्षा नको तू पिऊच नकोस गं, तिला दे. तसं एक उरलं नाही आहे ना ग्लासात. मग काय तिला जे मेन दूध द्यायचं असतं ना तेच दूध बरोबर दिलं जातं. मग काय त्या दुधाचा आनंद सगळीच जण घेत असतात आणि ते दूध ना सगळ्यांनाच आवडतं. कारण ईश्वरीने त्याचा मसालासुद्धा स्वतः तयार केलेला असतो आणि हे सगळं दूध सगळीच जण मस्तपैकी गप्पा मारत संपवत असतात. तर दुसरीकडे मात्र राकेशचं बरोबर लक्ष असतं. राकेश इकडे तिकडे पाहत असतो आणि तो ईश्वरीकडे खास मुळात पाहत असतो. त्याला ईश्वरीचं ते सौंदर्य आणि हे सगळं आवडत असतं. मुळात आहे ना जेव्हा ईश्वरी त्याच्याकडे दूध द्यायला गेलेली असते ना तेव्हासुद्धा तो ईश्वरीला बोललेला असतो सुंदर सुंदर, म्हणजे दुधाबद्दल बोलतोय मी असं बोलून तो मुद्दाहून तो विषय टाळायचा प्रयत्न करत असतो. मात्र आता ईश्वरीला सगळ्या गोष्टी कळत असतात. दुसरीकडे वल्लरीच्या लक्षात येतं की आपणच आतमध्ये जाऊन कशा पद्धतीने आता हे दूध त्यामध्ये ती लिक्विड मिक्स केलं होतं, म्हणजेच ती आतमध्ये किचनमध्ये गेली होती आणि तेव्हा तिनं सांगितलं होतं अनिताला की जा जरा जाऊन बघून ये, माझ्या रूममध्ये AC चालू आहे असं मला वाटतंय, जरा AC बंद करून ये, तोपर्यंत मी बघते काय करायचं ते. गेल्यानंतर इकडे मात्र वल्लरीने सगळ्यांना दुधाचे ग्लास काढून ठेवलेले असतात आणि एका दुधाच्या ग्लासामध्ये ती ते लिक्विड मिक्स करते आणि तेच आता ती बाहेर घेऊन जाणार असते. म्हणजे पूर्णच ती उचलून घेऊन जाते, जेणेकरून सगळ्यांनाच आता कळायला हवं ना की दूध आणलं आहे. पण हे दूध ना नेमकं ईश्वरी अर्धा ग्लासच पिते. म्हणजे ईश्वरीला थोडं विचित्र वाटत असतं ते दूध, म्हणजे कडवट लागत असतं. पण इकडे मात्र अर्णवला ना ते दूध प्रचंड आवडलेलं असतं. अर्णव आता स्वतःहूनच उठून ईश्वरीला म्हणतो की मला ना जरा तुझ्याशी बोलायचं आहे, जरा येतेस का बाजूला, असं बोलून तो तिला बाजूला घेऊ लागतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की बोला ना सर काय झालं. त्यावर अर्णव मग अशी तिला बोलतो की
मी तुला मुद्दामून चिडवत होतो, पण खरंच ग मस्तच केलं आहेस तू हे मसाला दूध. मला तर खूप आवडलं. म्हणजे मला वाटलंही नव्हतं की इतकंही छान मसाला दूध बनतं, पण तू खूप छान मसाला दूध बनवलं आहेस असं बोलून तिचं आता कौतुक करू लागतो. आणि जेव्हा तो तिचं कौतुक करतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की आवडलंय ना तुम्हाला, त्यातच आलं की. पण आता अर्णव तिला मुद्दामून मजा घेत म्हणत असतो की दूध इतकं भारी झालंय ना की आता असं वाटतं ना की रूममध्ये जावं, मस्तपैकी AC ऑन करावा आणि निवांत झोपावं ब्लँकेट घेऊ. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, तुम्ही हे सगळं मला का सांगताय? मुद्दामून का? सांगा ना, या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर का व्यक्त करताय तुम्ही? असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणतो काही नाही ग, मला ना रात्रीला जागरण करता येत नाही आणि मी कोणासाठी माझी झोप सॅक्रिफाईसही करू शकत नाही. खास करून त्याने ईश्वरीसाठी मुद्दामून हे वाक्य म्हटलेलं असतं. अर्णवला ती म्हणते की सर खरंच का? म्हणजे तुम्ही जागरण करणार नाही आहात का? झोपणार आहात का? अर्णव म्हणतो की अगं हो, मी तुला म्हटलं नाही का मला नाही जमणार का ही जागरण वगैरे. अर्णव मुद्दामून ना तिची मजा घेत असतो, जेणेकरून तिलाही कळायला हवं ना की तिनं काय चूक केलेली आहे. असं काहीसं आता त्याचं असतं. म्हणजे त्याला असं वाटत असतं की ईश्वरीने उगाच जागरण वगैरे कशाला करायची आणि मुद्दामूनच तो तिला टोमणे मारत असतो. पण हे ईश्वरीला कळत नसतं. पण ईश्वरीने तर मनापासून ठरवलेलंच असतं ना की हे व्रत पूर्ण करायचंच. म्हणूनच ती आता हे व्रत पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी बाजूला जाऊन बोलत असतात आणि त्याच वेळेला अर्णवने ईश्वरीने बनवलेल्या दुधाचं कौतुक देखील केलेलं असतं आणि त्यामुळेच आता अर्णवही खूप जास्त खुश असतो. तर दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं ईश्वरीला असं वाटतं की अर्णव तरी निदान आपल्यासाठी जागा राहील, आपल्याकडे लक्ष देईल. पण तसं नसतं झालेलं. म्हणजेच आता तो सुद्धा विचार करतो की नाही, या सगळ्या गोष्टी मुद्दामून तो बोलत असतो जेणेकरून ईश्वरीला सुद्धा कळायला हवं. पण आता सगळीजण ते दूध संपवतात आणि सगळ्यांना ते दूध आवडतं. परंतु ईश्वरी ते दूध खूप जास्त कमी प्रमाणात पित असते, कारण तिला माहिती आहे की ते दूध ना कडवट लागते. त्यामुळेच ती विचार करत असते की हे दूध नेमकं असं का लागते. मात्र आता अर्णव जो आहे ना, तो ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की चल आता एक एक करून सगळीजणं झोपायला जातील. बघ, आकाश म्हणत असतो की हो, मला काही जागरण जमत नाही. आजीला सुद्धा मामा बोलतात की चल ग, लवकर चल झोपायला, उशिरा जागरण करू नकोस. तर आता आजी जात असतात. तेव्हा मात्र आता आजी ईश्वरीला सांगत असतात की बघ, तुला हे व्रत पूर्ण करायचं आहे आणि हे जे व्रत मनापासून कोणी पूर्ण करेल ना, त्यालाच आहे ना दिसते ती लक्ष्मी. बघ आता तुला जमतंय का हे व्रत पूर्ण करायला, असं देखील म्हटलं जातं. मग आजी तिकडनं उठून निघून जातात. तर ईश्वरीने मात्र ठरवलेलंच आहे ना की काही झालं तरी हे व्रत पूर्ण करायचं आणि आजीला दाखवून द्यायचं आणि त्यासाठी ती पूर्ण तत्परतेने तयार असते. आता इकडे अंजली म्हणत असते की इशू, मी थांबू का तुझ्यासोबत रात्रभर? आपण मस्त गप्पा मारूया. पण त्यावेळेला मात्र राकेश तिला अडवतो आणि राकेश तिला सांगू लागतो की काही गरज नाही आहे राणी सरकार, तुम्ही प्रेग्नेंट आहात, 2 जीवांचे आहात, अशी जागरण करून चालणार नाही. मग काय अर्णवही म्हणतो की बरोबर आहे, जिजू म्हणतायत ना ते. अंजलीताई तूही जा आणि जिजू तुम्हीही आराम करा. कारण अर्णवला माहिती असतं की हा सगळ्यांना झोपी घालतोय, म्हणजे नक्कीच याचा काहीतरी डाव आहे. म्हणून अर्णवही त्याला झोपी घालायचा प्लॅन करत असतो. त्याला सांगत असतो की जिजू तुम्हीही जा, उगाच जागरण करू नका, नाहीतर ताई इथेच बसून राहील. मग काय एक एक करून सगळेजण उठून आतमध्ये आता जाऊ लागलेले असतात, कारण आता त्या सगळ्यांना जागरण करणं शक्य नसतं. त्यामुळे आता इशूसुद्धा विचार करते की अच्छा, म्हणजे या घरात कोणच जागरण माझ्यासोबत करणार नाही आहे, मला एकटीलाच जागा राहायचं आहे. मामा आता इशूला सांगतात की ईश्वरी, मी पटकन ना एक डुलगी मारतो आणि येतो. मग आकाश म्हणतो हो हो, आलात तुम्ही, उगाच ना तिला भरोशावर ठेवू नका, ती उगाच विचार करत बसेल आणि तुमची आठवणसुद्धा काढेल. कारण मला माहिती आहे ना, तुम्ही एकदा झोपलात ना की उठत नसतात आणि तिला उगाच सांगू नका. असं बोलून आता आकाश जो आहे तो मजा घेत असतो. आकाश आणि त्याचसोबत मामाही निघून जातात. तर दुसरीकडे आता अंजली आणि राकेशसुद्धा आतमध्ये जातात. मग काय तिथे आता वल्लरी आणि त्याचसोबत आता लावण्या बसलेली असते. मग आता त्या दोघांनाही विचारलं जातं, मग आता तुम्ही थांबणार आहात का इथे दोघीही? मग आता तो म्हणतो की नाही, आम्ही नाही थांबणार आहे, आम्ही जाणार आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय सगळीजणं जातात. मग दुसरीकडे फक्त अर्णव राहतो. अर्णव म्हणतो की आता मीही जातो, कारण मलाही आता जास्त वेळ थांबता येणार नाही, कारण इथे जास्त वेळ थांबलो तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा गेलेलं बरं. आणि असं बोलूनच ना तो आता जायला निघतो. आणि जेव्हा तो जात असतो तेव्हा ईश्वरी विचार करते की खरंच ना काय बोलावं या अर्णव सरांना. अर्णव सर जरा देखील माझ्यासाठी थांबायला तयार नाहीत. म्हणजे
असा देखील आता ती विचार करत असते. पण अर्णव म्हणतो की बघितलंस ना, मी तुला बोललं ना, मला नाही जमणार गं जागरण करायला, मी जातो झोपायला, असं देखील तो आता म्हणू लागतो. पण दुसरीकडे पाहायला मिळतं अर्णव हा ईश्वरीला बघत असतो आणि त्याच वेळेला आता ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की चालेल सर, आता मी काहीच बोलू शकत नाही आहे, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शनही नाही आहे, बघितलं ना असंच आहे. आणि त्यानंतर आता अर्णव हे निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की काय, सगळेच जण निघून गेले, मी काय करू आता एकटी, असा विचार ना तिच्या डोक्यात येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता तिच्या लक्षात येते हे दूध ना खूप जास्त कडू लागतंय, पण हे दूध इतकं कडू का लागतंय याचा विचार देखील आता ती करत असते. मग दुसरीकडे आता तिला हे सुद्धा कळत असतं की नक्कीच या दुधात काहीतरी मिक्स केले, म्हणून ती ते दूध ना अर्धच पिते. जेव्हा ते दूध ते अर्धच पिते ना, तेव्हा मात्र ते दूध तिनं तिथंच ठेवलेलं असतं आणि ती सुद्धा आतमध्ये जायला निघते. जेव्हा ती आतमध्ये जायला निघते तेव्हा तिच्यावर राकेश नजर ठेवून असतो. राकेश तिला बघत असतो खिडकीत ना की ईश्वरी नेमकी काय करते. मग ईश्वरी जेव्हा आतमध्ये निघून जाते तेव्हा ईश्वरीने ग्लास तिथंच ठेवलेला असतो. मग काय, त्याला आता तिच्या उष्ट्याचा तो दुधाचा ग्लास पियावासा वाटतो, कारण शेवटी ईश्वरी म्हणजे त्याचा जीव की प्राण आणि इंदुरीचं उष्ट प्यायचं म्हणजे खूपच आनंद. पण त्या दुधात आता ती लिक्विड मिक्स केलेलं आहे, जेणेकरून त्याला झोप येणार आहे आणि त्यामुळे आता राकेशची जी काही आहे ती वाट लागणार आहे. जी काही वाट वल्लरीने ईश्वरीची लावायला घेतली होती ती मात्र आता इथे राकेशची लागणार आहे. राकेशचे दूध एकदम आनंदाने पितो, पण राकेशला हे माहीत नसतं की त्या दुधात ऑलरेडी काहीसं मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला झोप लागू शकते. तो मात्र ईश्वरीचं उष्ट्याचा आहे म्हणून तो आनंदाने ते पित असतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं ईश्वरीला झोप येत असते हे अर्णवला कळतं. अर्णव काही झोपी गेलेला नसतो. अर्णव ईश्वरीसाठी बाहेर येतो आणि दोघंही जण मस्तपैकी आता डान्स करू लागतात. म्हणजे काय, तर ईश्वरीला जागं ठेवण्यासाठी अर्णवने ही शक्कल लढवलेली असते आणि दोघंही जण जेव्हा डान्स करत असतात ना, तेव्हा गाडीच्या मागून आता लावण्या आणि वल्लरी हे सगळं पाहत असतात. तर त्यामुळे ईश्वरीची जागरण हे चांगलेच पार पाडत असते, म्हणूनच आता लावण्याला टेन्शन आलेलं असतं. तर पुढील भागामध्ये अजून एक गोष्ट पाहायला मिळते की लावण्या म्हणत असते की या घरची सून तर मीच होणार आहे, परंतु ईश्वरी म्हणते की माफ कर, पण ह्या घरची सून ऑलरेडी मी झालेली आहे आणि माझ्या सासूबाईंची जी काही प्रथा आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी फॉलो करणार आहे या घरची सून म्हणून, असं देखील बोलून तिने आता तिची बोलती बंद केलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.